नगर परिषद निवडणूक अचलपूर 2025. आज लोक लय उमेदवाराच्या मी प्रतिक्रिया घेतल्या. लय उमेदवाराजवळ गेलो, त्याच्या मनातली मैमय विकासाचा असणारा त्याचा जो खास मोठो आहे तो दाखवला. पण माझ्यासोबत असा एक चेहरा आहे. हा एक चेहरा जो आहे, हा जो चेहरा आहे हे नगरसेवकातले गणपतराव देशमुख आहेत. म्हटलं नगरसेवकातले. आता लोक अपक्ष 7 वेळा या चेहऱ्यानं नगर परिषद मध्ये विजय प्राप्त केलाय. आणि वय जर म्हणसाल तर एज हॅज नॉट अ मॅटर, मॅटर इज अ एक्सपिरियन्स अँड हाऊ डू यू वर्क. आपल्याला थोडीशी रातचा टाइम झाली, इंग्रजी जमते, तर त्या टाइमले असा हा चेहरा. आणि या चेहऱ्याच्या समर्थनासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत. बाबा निखिल दादा आले ठाकरे, तुम्ही या धुऱ्यावरती पाहत असाल. निखिल दादा, तुम्हाला तुमचा पाठिंबा आहे का काकाले? बरं, निखिल दादा या ठिकाणी आल्यात. हे सर्व उमेदवार या ठिकाणी आले असून तुम्ही जर पाहत असाल प्रत्येक जण सपोर्ट करत आहे. हे टोटल इकडच्या बाजूनं तर असे आहेत. आणि निखिल दादा आले. मी निखिल दादा आल्याबरोबर सरबत्ती. निखिल दादा, आज लोक तुम्ही गणपतराव देशमुखाचं नाव ऐकलं होतं, आमच्या इकडचे कल्लू महाराज दीक्षित नाव ऐकलंय काय? अचलपूर आणि परतवाडा शहरासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. शहराला विकासासाठी आज जे काही गोष्टी शहरामध्ये होतात आहे, त्याचा रोडमॅप जो झाला होता, त्यामुळे त्यांचा फार मोठा हातभार लागलेला आहे. आणि असे लोक सत्तेमध्ये किंवा सरकारमध्ये किंवा नगर परिषदमध्ये असायला हवे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बरं, मला एक साधी गोष्ट सांगा. आपली ओळख राष्ट्रवादी काँग्रेस, पण अपक्ष असणाऱ्या माणसाला हा पाठिंबा म्हणजे वैयक्तिक संबंध आहेत का, या माणसाच्या डोक्यात असणारं व्हिजन या गोष्टीसाठी पाठिंबा आहे? तो पहिलेच सांगितलं, पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि आजपर्यंत आम्ही त्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत आलेलो आहोत. त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहिलेला आहे. भविष्यात पण त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहीलच. आणि त्यांच्या प्रत्येक यशासाठी आम्ही नेहमी सोबत राहू. त्याच्या प्रत्येक यशासाठी त्याच्यासोबत राह. म्हणजे निखिल दादा, मी योगायोगानं आलो, निखिल दादा या ठिकाणी योगायोगानं आले आणि त्या पद्धतीनं बोलले. आणखीन एक आहेत, तुम्ही जर पाहिलं सारे इकडे तरुण पोर आहेत, पण आजही तुम्ही कल्लू महाराज सारखे जे आमचे काकाजी आहेत याच्या पाठीमागं, याच्यावर काही मोहिनी गिनी आहे का, छिवचाव केलं की सारे मागं येतात? त्याचं कारण कसं आहे, कोणतंही काम असो, पुण्यातलं असो म्हणजे नगर परिषदचं असो किंवा घरातलं जर कोणतंही काम आहे, जर कधी कल्लू महाराज स्वतः हजेरी नाही आहे, त्यांच्या घरी जरी गेलो तर त्यांच्या घरातली कोणतीही व्यक्ती ते काम आपलं करून देते, मदत करते. कधी कोणत्या वेळा अर्ध्या रात्री पण, रात्री 2 वाजता फोन लावला तरी पण ते काम कल्लू महाराजचं कुटुंब तरी करून देते, ते हजर नसले तर. अशी त्यांची ख्याती आहे आणि आम्हाला विश्वास आहे तसा. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इतक्या वर्षापासून त्यांच्या सोबत आहोत. आम्ही कल्लू महाराज शिवाय दुसऱ्या कोणालाच मत देत नाही. तर कसं आहे, नामी कापी आहे. ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी गेले त्याही पद्धतीनं काय म्हणते, मी तोच प्रश्न डबल काही आहे का, याच्या जवळचा धागा दोरा दिला आहे काय, की अंगठी गिंगठी दिली आहे एखादी तुम्हाला? म्हणजे असं आहे की भाडवून दिलेली आहे काय? 24/7 24/7 जे सेवा असतात ते सर्व नेत्याकडे नसतं. हे आपले असे नेते आहे की 24/7 तुमच्या घरी काही कष्ट असेल ते उपलब्ध आहे. ते नाही उपलब्ध आहे तर त्यांच्या परिवारच्या कोणीतरी माणूस तुमच्यासाठी उभा आहे. वा वा, म्हणजे कोणता ना कोणता माणूस या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल, हे सारे जण येऊन काकाचा आशीर्वाद घेतात, पुढे जातात. निखिल दादा योगायोगानं आले, त्याने आशीर्वाद घेतला. हे सारे जण आहेत. निखिल दादा चला, काही हरकत नाही. या आणखीन एक दादा आहेत. दादा, आज जर पाहिलं तर आपण हे यंग जनरेशन आहे, आपली यंग जनरेशन आहे, पण इतकं असूनही कल्लू महाराज प्रति तुमच्या मनात कायसाठी प्रेम आहे? महाराजजी दीक्षित म्हणजे हे एक प्रकारचे वटवृक्षाप्रमाणे आहे, जे आजपर्यंत आम्हाला सोबत घेऊन चाललेले आहे आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही आजपर्यंत वावरलेलो आहे. लहानपणापासून त्यांना पाहत आहे. आणि जे काम म्हणत आहे, तुम्ही जे मोहिनी म्हणत आहे, ही प्रेमाची मोहिनी आहे. हे महाराजपर्यंत आम्ही कधी पोहोचलोच नाही आहे. हे यांचे जे परिवार आहे, दीक्षित परिवार, हे यांना फक्त फोनवर कॉल करा की कुठेही दुसऱ्या थ्रू कॉल करा, काम तुमचं होऊन जाईल. आम्हाला महाराजपर्यंत जायची कधी गरजच नाही पडली. महाराज पर्यंत कधी जायची कोणी आहे का इच्छा? दादा बोलता का, थोडस सांगा. ज्या पद्धतीनं तेच सांगितलं की महाराज पर्यंत जायची गरजच पडली नाही. हे कसं काय जमलं एवढं मोठं महाराजनं ज्या पद्धतीने सांभाळलं? हे तुम्हाला काय वाटते की नेमकं कोणत्या गोष्टीत महाराज खरोखर परिपूर्ण आहे, की जेनं एक शब्द सांगितला की लोक सारे ऐकतात? 40 वर्षापासून राजकारणात आहे महाराज आणि बरेच दिवसापासून चांगले कार्य करत आहे आणि बऱ्याच जणांना रोजगार दिलेला आहे. आणि जे काम जे असलं ते परिपूर्णपणे होते. समजा जे काही कामं आहेत पुण्यातले, याच्यातले, त्याच्यातले, वार्डातले बरेचसे कामं चांगले करून घेतात.
हे जर हजर नसले तरी त्यांच्या ज्या कुटुंबातील जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जरी काही आपण पोहोचलो तर ते सर्व कामं पद्धतशीरपणे आणि चांगल्या रीतीने करतात. आणखीन एक मित्र आहेत, काय सांगा काहीतरी काकाबद्दल. मी तो पैदा झालो तो लहान लेकरूच होतो तरी अरे काकाजी- ना बाबा, काय तुम्ही सांगता, मी लहान होतो आणि तुम्ही लहान होते. तरी 30 वर्षातून पाहून आलो. हा. जेही काही वादाचं काम असलं वादाचं जाऊ द्या. अगर घरचा कोणी पेशंट असो या दवाखान्याचं काम असो या कोणताही काही इलाज असो तरी महाराज नसताना त्याचे मुलं बाळ परिवारचे सदस्य हे आमच्या गरजेसाठी रात्री 2 वाजता 3 वाजता उपलब्ध राहतात आणि त्यासाठी आम्हाला महाराज लय आवडीत आहे आणि आमचं कोणतंही कार्य महाराज पूर्णपणे करून देतात. महाराज आमच्या लय आवडीचे आहेत. आता सारेची मुलाखत घेतली. आमचे पितृतुल्य असणारे कल्लू महाराज आहेत. ज्या पद्धतीनं हे लोकांचं प्रेम आहे, मोहनी हा शब्द खरंच कमी पडते. मोहनी म्हणजे स्वार्थासाठी असते. या ठिकाणी म्हणता येईल प्रेम. हे एवढं मोठं प्रेम तुम्ही गेल्या 7 टर्म पासून म्हणजे जवळपास 7-5 35 40 वर्षापासून हे एवढं मोठं प्रेम कसं सांभाळलं तुम्ही? ये बात सब लोगों को लेके चलना, उसमें सुख दुख में साथ देना और ये कहीं अड़चन आ गई तो उसके भी अड़चन निपटा देना, ऐसा मेरा काम है. ज्या लोकांची अडचण आहे, तुम्ही जर पाहिलं असेल थोडस शब्दालंकार हा आता मंदावलाय. प्रत्येकाला कोणतीही गोष्ट असो त्या ठिकाणी वयाचा फरक पडते. पण विशेषतः म्हणजे सांगा ना जे समजा त्यांचे विरोधी आहे त्यांचेही काम ते करून देतात. त्यांच्या जवळपर्यंत त्यांच्याकडे कधी आले ते तर त्यांच्या विरोधाचंही काम ते करून देतात. त्यांच्याजवळ असा भेदभावच नाही आहे असा की हा आपल्या विरोधात उभा होता किंवा आपल्या विरोधात प्रचार केला. पण त्याचं जर काम पडलेलं आहे आणि ते त्यांच्याकडनं होत आहे तर ते जास्तीत जास्त प्रयत्न करतील की त्यांचंही काम करून देतील ते, असं ते व्यक्तिमत्व आहे. विरोधकाचंही काम सरकटीपर करतात. सांगा काका बोलणार आहेत. म्हणजे आता शेवटी मी आलतो त्याच्यावर. काका तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता. कल्लू महाराज एक ऐसा इंसान है, मन कर्म और वचन का बिल्कुल साफ आदमी है. उसके करने जात ना पात बिल्कुल किसी भी आस्ते आधी रात को दौड़ता, गरीब इंसान के आस्ते नींद में से उठ के बिल्कुल दौड़ता, अपना काम करता. बिल्कुल गरीब को बिल्कुल उससे दर्जे पे कोई भी गरीब आए तो उसको बिल्कुल हंसते भेजाता. वो कल्लू महाराज है भाई. तब मैंने मेरे जीवन में 2 शब्द अब भी बोला और कभी नहीं बोला. पहिल्यांदाच गावरान 90 सोबत बोलले असा व्यक्तिमत्वासोबत मी दाखवला. मैंने ये देखा भैया का, अब मैं खुद एक उदाहरण हूँ. भैया ने 150 जनी को पेट रोजी से लगाए और 150 परिवार आज उनकी मेहरबानी से पल रहे. सब निकालने की सोचे, सबने ये करे, मगर उन्होंने यहाँ से बम्बई तक जाके लड़के सबको परमानेंट कराए. आज उनके वजह से 100 परिवार, अब मैं तो रिटायर हो गया, बहुत से जनी रिटायर हो रहे उसमें के, मगर सब इनकी मेहरबानी से हुआ है. जब करके हर छोटा बड़ा सब इनके पैर पड़ता है, इनकी इज्जत करता है. वाह, काय मस्त बोलले. ते कसं आहे ते तोंडात आता मलाही सवय आहे त्याची, त्याच्यानं थोडं जगत झालं. असे एक पितृतुल्य कल्लू महाराज या ठिकाणी होते. कल्लू महाराजवर प्रेम करणारे सारे लोक दिसले. विशेष म्हणजे मी पहिले सांगितलं एज हॅज नॉट अ मॅटर, पण याच्या कुटुंबाची या वार्डाप्रती असणारी समाजसेवेची भावना डबल एकदा म्हणजे नगरसेवकातले गणपतराव देशमुख म्हणजे कल्लू महाराज दीक्षित. कशी वाटली बातमी नक्की कॉमेंट करून कळवा. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,